नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल दॅट इज मिनी एस्केप. आपले बॅक टू बॅक फेस्टिव्ह सीझन चालूच आहे, त्यामुळे आपली ही संस्कृती कायम टिकून आहे. तर आजचा व्लॉग खूप खास आहे, कारण इथे सध्या उत्सव मूर्तीचा माहोल सुरू आहे आणि या मिनी एस्केपमध्ये आपण घेणार आहोत आपल्या लाडक्या आईचा दर्शनाचा आनंद. तर चला सुरुवात करूया ह्या सुंदर जर्नीला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सगळीकडे नवरात्रीचा उत्सव चाललेला आहे आणि खूप सुंदर सुंदर लाइटिंग डेकोरेशन रस्त्यावरती उभारलेले आहेत. आणि मग माझं फर्स्ट दर्शन मी केलं दुर्गापूजेचं, जे होतं बेंगॉली वेलफेअर असोसिएशन मंडळाने. जे बेंगॉली मूर्ती आहे आणि खूप सुंदर एडिशन आहे, खूप सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही स्टेशनपासून बाय वॉक किंवा व्हेकलनी पण येऊ शकता. तर मित्रांनो, मी पोचली दुसऱ्या दुर्गा मूर्तीजवळ, जी आहे कोपरखैरणे इथे. स्टेशनपासून साधारण 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे तुम्हाला बेंगॉली पारंपरिक सजवलेली दुर्गापूजा, आरती, भोग आणि विभिन्न प्रकारचे ट्रेडिशन्स, रिच्युअल्स जवळून बघायला भेटेल. चला तर मग बघूया ह्या दुर्गेमातेचं खास अनुभव.
मित्रांनो, दुर्गे मातेचं दर्शन घेऊन मी निघाले माझ्या पुढच्या मातेपाशी, जी माझ्या घराजवळच होती, कामोठे पनवेलमध्ये. इथे मी मातेच्या पाया पडली आणि थेट गरब्यात सहभागी झाले. आणि मित्रांनो, खास गोष्ट म्हणजे पावसात सुद्धा गरब्याचा जल्लोष कायम राहिला. शेवटी सगळ्यांनी राष्ट्रगीत गायलं आणि गरबा थांबवला. भक्तीबरोबर देशभक्तीचा पण भावना अनुभवायला मिळाली. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय माता दी.